हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मॅरी क्रिसमस. तुम्ही बघू शकता की हे जे मी व्हिडिओ टाकलाय तो स्पेशली आहे क्रिसमस सेलिब्रेशनचा. तर मी गेली होती क्रिसमस सेलिब्रेशनसाठी माझ्या फ्रेंडकडे. तर म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करू की त्यांनी कसं काय डेकोरेशन केलं होतं, काय काय मी एन्जॉय केलं. तर बघू शकता मस्त असं डेकोरेशन क्रीप केलेलं आहे. येशू बाळ जे जन्म देतात त्याचे हे प्रतीक आहे. तुम्ही बघू शकता मस्त डेकोरेशन जे 8 वर्षाच्या मुलाने म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलाने हे केलेलं आहे सगळं. कारण मुलांना सगळ्यांनाच क्रिसमस आवडतो, मुलांनाच का मोठ्यांना पण आवडतो. आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहते की आम्ही कधी एन्जॉय करू सांता क्लॉज किंवा सेलिब्रेशन. जसे असतं की कॅप घालायचं, कपडे नवीन घ्यायचे स्पेशली क्रिसमससाठी, असं आपण थांबतो. तर मग हे मस्त असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. इकडे त्यांनी गिफ्ट्स ठेवलेले आहे, म्हणजे जे लोक येणार त्यांना गिफ्ट्स इकडून द्यायचे. आणि हा क्रिसमस ट्री बघा किती मस्त असं ऑर्नामेंट्सने त्याला सजवलेलं आहे. लाईट्स पण मस्त दिसतात. आणि जेव्हा म्हणजे काळोख होतो म्हणजे रात्रीचं हे खूप मस्त दिसतं झाड. तर क्रिसमस ट्री पण मस्त सजवलेलं आहे इकडे. आणि हे आहे त्यांनी जस्ट पोस्टर लावलेलं आहे दरवाजावरती वेलकम करण्यासाठी लोकांना. तर हे आहे बाहेरचं डेकोरेशन जे स्टार्स लावलेले आहे, लाइटिंग्स केलेलं आहे. मस्त असं खूप एन्जॉय केला आम्ही, मस्त केले. हे माझी मुलगी तिच्या मुलाला गिफ्ट देते, विश करते. आणि त्याला एवढं गिफ्ट म्हणजे आतुरतेने बघत होता की मी कधी ओपन करणार, काय आहे त्याच्यात. तर मी त्याला दिले होते कलर्स, कारण त्याला कलर खूप आवडतात. त्याच्याकडे खूप कलर्सचे व्हरायटीज आहे, तरीसुद्धा त्याला खूप कलर्स आवडतात. आणि मुलांना काय पाहिजे, गिफ्टच. इकडे मी होममेड चॉकलेट्स घेऊन गेली होती. मी विसरली ह्याचा व्हिडिओ बनवायला, कशा बनवायच्या त्या, पण त्याला ह्या आवडतात. मी अगोदर पण त्याला दिल्या होत्या. त्याने म्हणजे सगळ्या खाल्लेल्या, कोणाबरोबर शेअर पण नाही केलेल्या. म्हणून मी त्याला हे घरी बनवून घेऊन गेलेली. आणि ती सुद्धा बटरस्कॉच फ्लेवरच्या होत्या आणि रसमलाईच्या. मी कधीतरी व्हिडिओ शेअर करणार तुमच्यासोबत. मग त्याला हे खूप आवडलं गिफ्ट, त्याने एन्जॉय केलं, त्याने खाऊन सुद्धा बघितले. आणि म्हणजे कंटिन्युअस खात पण होता तो. तर मुलांचं असंच एन्जॉयमेंट असतं की चॉकलेट्स किंवा गिफ्ट्स. तर क्रिसमस म्हणजे सांता येणार, गिफ्ट्स येणार, ह्याच आतुरतेने ते लोक राहतात आणि त्यांना ते आवडतात. सांता म्हणजे काय करणार, आपणच सांता होतात. पॅरेंट्स म्हणजेच हे सांता असतात. मग हे होते त्यांचे फ्रेंड्स जे शाळेमध्ये शिकतात बरोबर, ते पण आले होते. आणि ते सगळेजण बसून खात होते. हा होता त्यांचा लंच. आणि हे आमचे फॅमिली फोटोज जे आम्ही खूप मस्त मजा केली. ही माझी दोन्ही मुलगी. आणि बघू शकता की मस्त फोटोग्राफ्स, जेवण सगळं व्यवस्थित. आणि खूप एन्जॉय केला. मस्त क्रिसमस आपला म्हणजे सेलिब्रेट झाला. त्यांचे आणखी पण गेस्ट होते, मग त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी, एन्जॉयमेंट सगळं व्यवस्थित झालं. आणि काय म्हणायचं, रात्री आम्ही त्यांच्याकडे राहिलो, आणखी पण पार्टी झाल्या, मग डिनरचा सगळा प्रोग्राम. मग त्यांनी गिफ्ट्स एक्सचेंज केल्या. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही क्रिसमस कसा सेलिब्रेट केला, कोणासोबत केला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.